स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या घराबाहेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची होर्डिंग. महाराष्ट्राचे दादा अजित पवारांचा होर्डिंगवर उल्लेख. देशात संविधान सुरक्षित नाही तर दलित समाज कसा सुरक्षित राहणार? काँग्रेस नेते नितीन राऊतांचा सवाल. प्रत्येक वेळी पुतळ्याचा अपमान करणारे माथे फिरू कसे काय निघतात? राऊतांचं वक्तव्य. जळगावच्या चाळीसगावमध्ये तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय करणी सेनेचे निदर्शनं. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं बांगलादेशवर दबाव टाकण्याची मागणी केली आहे. पालघरच्या तारापूरमधील रहिवाशांचा पोलीस ठाण्यात ठिय्या. डम्पिंग ग्राउंडवरील केमिकल माफियांवरती कारवाई न करता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई. तारापूरकरांचा आरोप. आणखी 2 दिवस रेशन दुकानावरील धान्य वाटप रखडणार. लाभार्थ्यांची माहिती अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका. सर्व्हर डाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील रेशन वाटप बंद. आणखी 2 दिवस ई-पॉस मशीन बंद राहणार असल्याची शक्यता. रायगडचे पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांची माहिती. नाशिकच्या लासलगावमधून जम्मू काश्मीर राज्यामध्ये प्रथमच मक्याची निर्यात. पोल्ट्री खाद्यासाठी 2700 टन मका रेल्वेनं जम्मू काश्मीरच्या बारीक ब्राह्मणामध्ये पाठवला. बीडमधील शिक्षक साजद अली हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या 14 पैकी 12 जणांना जन्मठेप. बालेर भागामध्ये 2019 मध्ये साजद अली यांची हत्या करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातील वाडामधील गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती. वाडा ग्रामीण रुग्णालयात कोणतेही उपचार न करता ठाण्याला पाठवल्याचा गर्भवतींच्या कुटुंबियांचा आरोप. जळगावच्या धरणगाव तालुक्यात बस इलेक्ट्रिक पोलला धडकली. 28 प्रवासी जखमी. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. पालघर शहरात पिसाळलेल्या घोड्यानं 7 जणांचा चावा घेतला. घोड्यानं केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये 16 ते 64 वयातील 7 जण जखमी. घोडा मालकाचा तपास सुरू.